नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 12 नोव्हेंबरचा जो आपला स्पॉटलाइट डेली आन्सर रायटिंग चॅलेंजचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं डिस्कशन करणार आहोत। प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे। व्हॉट इज परसुएशन, हाऊ इट इज युजफुल इन सिव्हिल सर्व्हिस। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम करता इनरोल करण्यासाठी spotlightritingforum@gmail.com या मेल ID वर मेल करून त्यासंबंधीची माहिती तुम्ही मिळवू शकता। वीकली एसेचा सुद्धा प्रोग्राम आहे, त्यासंबंधीची ही माहिती तुम्हाला तिथे मिळेल। बघूयात आजचा जो प्रश्न होता आपला, व्हॉट इज परसुएशन। आता परसुएशन म्हणजे काय की एखाद्याचं मन वळवण्याची जी कला असते त्याला परसुएशन असं म्हटलं जातं। परसुएशनमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक असतो सोर्स म्हणजे स्रोत, दुसरा असतो मेसेज की तुम्ही काय मेसेज देणार आहात, आणि तिसरं असतं टार्गेट। म्हणजे या 3 बेसिक गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं असतं की सोर्स कोण आहे, स्रोत कोण आहे, कोण माहिती देतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल दो बूंद जिंदगी की पोलिओच्या बाबतीमध्ये अमिताभ बच्चन ही मेसेज देत होते की एकतर मेसेज काय आहे, दो बूंद जिंदगी के, है ना। आणि मेसेज देणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जी आहे ती म्हणजे अमिताभ आहे। आता बिग बी है ना, एक नंबर ऑफ फॉलोइंग है ना, म्हणजे त्यांची जी काही फॉलोइंग आहे की नंबर ऑफ पीपल फॉलो हिम है ना, कोट्यावधी लोक त्यांना ॲडमायर करतात। आणि त्यावेळेस ती व्यक्ती जर एखादी गोष्ट सांगत असेल तर ती ऐकण्याचे चान्सेस पण भरपूर असतात की त्यांच्यानुसार लोक वागतील। आणि या परसुएशनची ॲड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं उदाहरणं जी आहे तर ती आहे जाहिराती ज्या आहेत। आज तुम्ही ज्या जाहिराती टी व्हीवर बघता त्या जाहिराती याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे। नंबर ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ज्या असतात की तिच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सेलिब्रिटीज काहीतरी प्रोडक्ट शो करतात आणि तिच्यामधून मग ते प्रोडक्ट विकलं जातं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर। सो परसुएशन म्हणजे सिम्पली लोकांचं मन वळवणं किंवा लोकांचा जो एकंदर ॲटिट्यूड आहे तो चेंज करणं, त्यांचं बिहेवियर चेंज करणं, हा याच्यातला खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे। आणि दुसरा महत्त्वाचा याच्यातला जो प्रश्न आहे आपला, हाऊ इट इज युजफुल इन सिव्हिल सर्व्हिस। मग आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की तुम्ही परसुएशनला डिफाईन करा, त्याचे एक्झाम्पल्स द्या, त्याच्यानंतर मग युजफुल इन सिव्हिल सर्व्हिस। आता सिव्हिल सर्व्हिसमध्ये कसं यूज होणार, तर सगळ्यात बेसिक आहे की एकदा याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे। स्वच्छ भारत मिशन जे होतं तर स्वच्छ भारत मिशन करता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले जे सेलिब्रिटी होते त्यांना घेऊन जवळपास 8-9 सेलिब्रिटी होते, तिच्यात तारक मेहता का उल्टा चष्माची टीम होती की ते स्वच्छ भारत संबंधी माहिती देत होते आणि तिच्यामधून लोकांपर्यंत ते मिशन जात होतं। तर सेम गोष्ट तुम्ही वेगवेगळ्या याच्यात करू शकता की म्हणजे फॉर एक्झाम्पल आज ब्लॅक मनी संबंधी गव्हर्नमेंटला जर काही मेसेज द्यायचा आहे की लोकांनी त्यांचा टॅक्स पे केला पाहिजे वेळेवर, IT रिटर्न्स फाईल केले पाहिजेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांचा जर तुम्ही विचार केला तर याच्यातमध्ये एक गोष्ट क्लिअर होते की लोकांपर्यंत जाणं आणि त्यांचा ह्या गोष्टीसाठी है ना त्यांचा ॲटिट्यूड चेंज करणं ही आजच्या डेटमधलं सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे। किंवा बिहेवियरल चेंज असेल, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असू शकतो। गव्हर्नमेंटची एखादी पॉलिसी तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे, एखादा प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा आहे की जसं फॉर एक्झाम्पल है ना TB संबंधी आहे, TB जितेगा देश TB हारेगा देश जितेगा। मग त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही कुठंतरी है ना लोकांचा ॲटिट्यूड चेंज करणं गरजेचं असतं। मग त्याच्यामध्ये सिव्हिल सर्वंट जे आहेत त्या सिव्हिल सर्वंटच्या बाबतीमध्ये ही गोष्ट फार मॅटर करते। आणि सिव्हिल सर्वंट जे आहेत हे याला प्रॉपरली परसुएशनच्या याच्यामधून खूप प्रॉपरली वर्क करू शकतात। आणि याच्याकरताच महत्त्वाची गोष्ट असते की सोर्स असेल, मेसेज असेल, टार्गेट असेल, ते बघून तुम्हाला करावं लागतं। कारण तुमचा जो टार्गेट आहे तो टार्गेट म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲटिट्यूड जो आहे तो एजनुसार बदलतो बघा। म्हणजे तुम्हाला जर है ना खूप लहान मुलांचं ॲटिट्यूड चेंज करायचा असेल तर त्या केसमध्ये तो प्लायंट असतो, पण त्याच जागी जर तुम्हाला है ना वयोवृद्ध लोकांचा चेंज करायचा असेल तर तो बऱ्यापैकी कन्झर्वेटिव्ह असतो, तिथं थोडंसं कठीण जातं है ना। तर एज असेल त्याच्यानुसार, एक्सपिरियन्सनुसार त्या गोष्टी बदलतात। याच्यावर UPSCने केस स्टडीसुद्धा आधी विचारलेले आहेत की है ना एखाद्या गावात शाळा नाही आहे, मग तिथल्या मुलं मुली दुसऱ्या शाळेत जातात, मुलींना रस्त्यामध्ये त्रास दिला जातो, मग त्यांच्या आईवडिलांना कळल्यानंतर ते त्यांना शाळेत पाठवतच नाही। मग त्यावेळेस आईवडिलांचा किंवा पूर्ण गावाचा ॲटिट्यूड जो आहे किंवा बिहेवियर जे आहे ते तुम्ही कसं चेंज कराल हा इथला फार महत्त्वाचा एक आस्पेक्ट आहे। आणि त्याच्याकरता मग तुम्हाला योग्य सोर्स निवडणं की कोण ही माहिती देऊ शकतं, योग्य तो मेसेज देणं, आणि शेवटी असतं की ते तुमचं टार्गेटवर ठरणार आहे। म्हणजे बऱ्याचदा असे तुम्हाला प्रसंग विचारले जातात की 2 कम्युनिटीज आहेत A आणि B, यांच्यामध्ये रायट्स सुरू आहेत, दंगे सुरू आहेत, मग यावेळेस तुम्ही काय करणार। तर याच्यात सिम्पल असतं की यांचे लीडर्स आहेत त्यांच्याशी बोला, बिकॉज त्यांचे लीडर्स हे त्यांच्यासाठी सोर्स म्हणून महत्त्वाचे असतात। युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये, पोलीसमध्ये, IPSमध्ये अशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात आणि ह्या खूप प्रॉमिनंटली ह्या गोष्टी
आपण बघत असतो सिव्हिल सर्व्हिसमध्ये, तर अशी थोडीशी लाईव्हली उदाहरणं तुम्ही देणं अपेक्षित आहे. हा प्रश्न बऱ्यापैकी सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने लिहिला आहे. अदरवाईज आतापर्यंतचे प्रश्न होते त्याच्यामध्ये बेसिकचाच इश्यू होता, पण हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने डिफाईन केला प्रत्येकाने. सो हा ना, असंच लिखाण तुमचं येत्या काळातही असणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.